शेतकरी मित्रांनो, या वर्षी जर आपल्याला पीक विमा पाहिजे असेल तर तात्काळ एक काम करून ठेवायचं आहे। ते जर काम पूर्ण झालं असेल तरच आपल्याला पीक विमा मिळणार आहे, अन्यथा पीक विमा मिळणार नाही। आता कोणतं काम पूर्ण करायचं आहे मित्रांनो? सध्या काही जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे। या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। या नुकसानाची भरपाईसाठी भरपूर अशा शेतकऱ्यांच्या माध्यमातून क्लेम केले जात आहेत किंवा तक्रार नोंदवली जात आहे। गेल्या वर्षी जे शेतकरी तक्रार केलेले होते म्हणजेच क्लेम केलेले होते म्हणजेच दावा केलेले होते, अशा शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळाले। परंतु या वर्षी पीक विम्याचे पैसे मिळवण्यासाठी जे काही पूर्वीचे नियम होते ते नियम आता यावर्षी चेंज करण्यात आलेले आहेत। ठराविक शेतकऱ्यांनाच पीक विमा मिळत होता, परंतु आता या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांना पीक विमा मिळू शकतो। तो कशा पद्धतीने मिळू शकतो या संदर्भातील माहिती आपण समजून घेऊया। आज माझ्या शेती पिकांचं नुकसान झालेल्या संदर्भात मी कंपनीला तक्रार नोंदवण्यासाठी कॉल केलेला होता। जी पावती माझ्याकडे होती पीक विमा फॉर्म भरलेली, त्या पावतीमध्ये टोल फ्री नंबर कस्टमर केअरचा, त्यावरती मी कॉल केला। कॉल केल्याच्या नंतर तिकडून मला उत्तर आलं। मी म्हटलो की मला माझ्या पिकांचं नुकसान झालेलं आहे, त्याची मला तक्रार करायची आहे। त्यांच्या माध्यमातून एक उत्तर मला मिळालं। त्यांनी असं मला सांगितलं, ठीक आहे तुम्ही तक्रार करत आहात, त्याची तक्राराची दखल घेतोय आम्ही, तक्रार नोंदवून घेतो, परंतु या वर्षीपासून ते नियम जे आहे राज्य सरकार स्वतः ठेवलेले आहेत। म्हणजे पीक विमा जरी तुम्ही या ठिकाणी मिळवण्यासाठी तक्रार करत असाल तर ती तक्रार रिजेक्ट होईल, तुम्हाला पीक कापणी प्रयोगावरच तुम्हाला पीक विमा मिळणार आहे। आता आपण समजून घेऊया पीक कापणी प्रयोगावर शेतकऱ्यांना कशा पद्धतीने पीक विमा मिळतो। आता अंतिम जो पीक कापणी प्रयोग आहे म्हणजे आपल्या शेतीतून उत्पन्न निघालेलं आहे, आपण कापणी केलेली आहे आणि त्यानंतर आपण बाजारात तो विक्रीसाठी नेतो। आता ते विक्रीसाठी घेऊन गेल्यानंतर जेवढी तुमची विक्री झालेली आहे त्यानुसार तुम्हाला जो मोबदला मिळायला पाहिजे होता, म्हणजे तुमच्या सरासरी शेतामध्ये जेवढं पीक पेरलेलं आहे तेवढ्या पिकाचा रेशिओ तुमच्या जमिनीनुसार किती उत्पन्न असेल, त्या उत्पन्नाची भरपाई किती द्यायला पाहिजे। आता उदाहरणार्थ तुमचा सोयाबीनचा पीक तुमच्या शेतीमध्ये या ठिकाणी पेरलेलं आहे। आता हेक्टरी सोयाबीनचं पीक त्या ठिकाणी तुम्हाला 4 क्विंटल असेल किंवा 5 क्विंटल असेल किंवा कोणाला 20 क्विंटल असेल, असं होत आहे। आता सरासरी जर आपण 20 क्विंटल जर पकडलात तर 20 क्विंटल तुमच्या शेतीतून किती सोयाबीन व्हायला पाहिजे, परंतु त्या ठिकाणी तुमच्या शेतीतून फक्त 4 क्विंटल या ठिकाणी सोयाबीन झालेली आहे किंवा 15 क्विंटल झालेली आहे। 20 मधून 15 क्विंटल झालेली आहे, 5 क्विंटल मायनस झालेली आहे, तर त्या 5 क्विंटलचे पैसे तुम्हाला त्या ठिकाणी दिले जाणार। आता त्यानंतर ज्या पद्धतीने तुमच्या शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे, उत्पन्नाची जी सरासरी आहे ती काढली जाईल आणि त्यानंतर तुम्हाला त्या पद्धतीने पीक विमा मिळेल। म्हणजे सर्वसामान्य शेतकऱ्यांना प्रत्येकांना नक्कीच या ठिकाणी पीक विमा मिळणार आहे, हे मात्र नक्की कन्फर्म समजलं। आता त्यानंतर मी त्यांना असा प्रश्न विचारलो, मग आमची तक्रार काय होणार? मग त्यांनी काय म्हटलं, तक्रार या ठिकाणी रिजेक्ट केली जाणार आहे। म्हणजे तक्रार तुम्ही करा या अथवा न करा, काही हरकत नाही, म्हणजे शक्यतो तुम्हाला तक्रार करण्याची गरज नाही। या ठिकाणी इथं स्पष्ट दिसून आलं आपल्या शेती पिकांचं नुकसान झालंय तर त्याची भरपाई आपल्याला नक्की मिळणार आहे। आता जर भरपाई मिळवायची असेल, पीक विमा जर आपल्याला 100% मिळवायचं असेल तर एक काम आपल्याला कंपल्सरी करून ठेवावं लागणार आहे, तो म्हणजे ई पीक पाहणी करणे अनिवार्य आहे। कंपनीच्या माध्यमातून असं सुद्धा सांगण्यात आलं, जे व्यक्ती ई पीक पाहणी करतील अशा शेतकऱ्यांची नोंद त्या पीक कापणी प्रयोगावर आधारित त्या शेतकऱ्यांना जो काही नुकसान भरपाई पीक विमा मिळेल त्या ई पीक पाहणीच्या रेशोनुसारच मिळेल, असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। त्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी नक्की करून घ्या। प्रत्येक शेतकऱ्यांनी, जास्तीत जास्त म्हणण्यापेक्षा प्रत्येक शेतकऱ्यांनी जर तुम्ही पीक विमा भरलाय तर तुमच्या पिकाची ई पीक पाहणी करून घेणं गरजेचं आहे, त्यानुसारच आपल्याला पीक विमा मिळणार आहे। ज्या पीक विमा पावतीवरती तुम्ही जेवढे पिकं लावलेले होते तेवढेच पिकं तुम्ही ई पीक पाहणी करत असताना सुद्धा लावा, पिकाची चेंजेस करू नका आणि लोकेशन मात्र
व्यवस्थित घेऊनच या ठिकाणी ई पीक पाहणी करा। आता कोणाच्या शेतामध्ये, इतरांच्या शेतामध्ये जाऊन लोकेशन घेऊ नका। तुमचं जो शेत असेल त्या शेतीमध्ये जा, त्या ठिकाणी लोकेशन वरतीच तुमची जी ई पीक पाहणी करा, तरच तुमची ई पीक पाहणी सक्सेस होईल, अन्यथा होणार नाही। ही एक महत्त्वपूर्ण माहिती असल्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत नक्की हा व्हिडिओ शेअर करा। चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ठेवा, म्हणजे प्रत्येक अचूक व्हिडिओचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळत जाईल। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।